छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्यानं विकसित होणारं शहर म्हणून आज ओळखलं जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुल सावे यांचा सिंहाचा वाटा आहे. या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचं काम त्यांनी केलं. कामे केवळ सुरू केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेली. यापैकीच एक महत्वाचा वॉर्ड म्हणून पुंडलिक नगर वॉर्ड क्रमांक 93 चा उल्लेख करता येईल. पुंडलिक नगर वॉर्डामध्ये पायाभूत आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावे साहेबांनी जवळपास कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन ही कामे पूर्णत्वास नेली आहेत. वॉर्डामध्ये प्रामुख्याने अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. या अंतर्गत समृद्धी नगर, न्यू हनुमान नगर आणि इतर एक अशा 3 रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचा समावेश आहे. याचप्रमाणे हनुमान नगरातील गल्ली नंबर 5 येथील रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि गल्ली नंबर 9 येथील ड्रेनेज लाईनचे काम पूर्णत्वास गेले आहे. पुंडलिक नगर वॉर्डामध्ये पूर्णत्वास गेलेल्या विकास कामांव्यतिरिक्त अनेक कामे ही प्रस्तावित असून प्रगतीपथावर आहेत. यामध्ये गल्ली नंबर 4, 6 आणि 9 मधील रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण तसेच ड्रेनेज लाईनच्या कामाचा समावेश असून तसेच पुंडलिक नगर मधील उर्वरित अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्या कामासाठी तब्बल 2,25,00,000 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवकरच ही विकास कामे देखील पूर्णत्वास जातील. पूर्वी अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला पुंडलिक नगर वॉर्ड आता सावे साहेबांच्या विकास कामामुळे विकसित झाला आहे. वॉर्डातील रहिवासी अतुल सावे साहेबांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत आहेत. प्रल्हाद मुंडे 1995 पासून इथे राहतो. पहिले या रोडची अवस्था खूपच खराब होती. रस्ते नव्हते, चंबर लाईन नव्हती, लाईट नव्हते. साहेब आल्यापासून रोड चांगले झाले, लाईट भेटली, रोडचे खंबे भेटले आणि साहेबांची कामं एकदम चांगले आहेत. त्यांच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. शांत, संयमी, मनमिळावू तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुल सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहे.